मोबाईल गेम्सच्या विळख्यात अडकलेले विद्यार्थी. आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी तो माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाचे प्रभावी साधन ठरू शकतो. मात्र याच मोबाईलमधील गेम्स अनेक विद्यार्थ्यांना आपल्या विळख्यात ओढत आहेत. मनोरंजनासाठी सुरू झालेली ही सवय हळूहळू व्यसनात बदलत असून विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. मोबाईल गेम्स सुरुवातीला वेळ घालवण्यासाठी खेळले जातात, पण हळूहळू विद्यार्थ्यांना त्याची इतकी सवय लागते की ते अभ्यास, कुटुंब आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतात. अभ्यासात लक्ष कमी लागणे, गुण कमी होणे आणि एकाग्रतेचा अभाव ही त्याची काही प्रमुख लक्षणे आहेत. अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत गेम्स खेळतात, त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होतो. मोबाईल गेम्समुळे विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ आणि शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. पूर्वी मुले मैदानात खेळत, मित्रांसोबत वेळ घालवत आणि आनंद अनुभवत, पण आता ते एकटे बसून स्क्रीनसमोर वेळ घालवत आहेत. यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम होत आहे. तसेच सतत गेम्स खेळल्याने विद्यार्थ्यांचा स्वभाव चिडचिडा आणि अस्वस्थ होऊ शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी योग्य वेळी जागरूक होणे गरजेचे आहे. मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी त्याचा योग्य आणि मर्यादित वापर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपला वेळ अभ्यास, वाचन, मैदानी खेळ आणि छंद यासाठी द्यावा. पालकांनीही मुलांशी संवाद साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवावे. मोबाईल हा एक साधन आहे, तो आपल्या नियंत्रणात असावा, आपण त्याच्या नियंत्रणात नसावे. योग्य वापर केल्यास मोबाईल ज्ञान आणि प्रगतीचे साधन ठरू शकतो, पण त्याचा अतिरेक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी योग्य वेळेचे नियोजन करून मोबाईल गेम्सपासून स्वतःला दूर ठेवून आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.